दुपारच्या 3:30 झाल्या. जुनागडमध्ये पोहोचलोय. आता हॉटेल बघू, फ्रेश होऊ आणि त्यानंतर मग पुढच्या ट्रिपला सुरुवात करू. मित्रांनो, आज आहे ट्रिपचा दिवस 3रा. फ्रेश होऊन आम्ही आता खाली नाश्ता करायला आलो. सकाळच्या 5:45 झाले ते. नाश्ता करूया. नाश्ता करून त्यानंतर 5 वाजता गिरनारचा पर्वत, पाठी जो दिसतो तो गिरनारचा पर्वत आहे. इकडे आपण रोपवेने आधी अर्ध्यापर्यंत रोपवेने जाणार आहोत आणि तिथून पुढे पायऱ्या चढून जाणार आहोत. आता मी उडण खटोला, आता मी रोपवे म्हणजे उडण खटोल्याने वर जाणार आहोत. तिथून 5,000 पायऱ्या जवळपास कव्हर होतात. 700 रुपये, अराउंड 699 इन्क्लुडिंग GST पर पर्सन तिकीट आहे. उडण खटोला हे आहे उडण खटोलाचा लोगो. महाराजांचे दर्शन झालं. आता इथून आम्ही जाणार आहोत गुरु दत्तात्रेयला. ते पाठी पाहतात जाणार आहोत.
परत परतीचा प्रवास. आता जुनागडमधलं तर एकच स्पॉट करायचं होतं गिरनार, ते झालं. आणि आता आम्ही इथून चालू वेरावळला, इथून सोमनाथ. पाठी बघताय जुनागड रेल्वे स्टेशन. इथून आता आम्हाला 2ची ट्रेन आहे वेरावळसाठी. वेरावळला पोहोचलो. आता 3:45 झालेत. इथून आता बाहेर जाऊन सगळ्यात पहिलं तर रूम शोधायचे आहे आणि फ्रेश व्हायचे आहे. आणि त्यानंतरच मग इथं आता कसा असा पुढं फिरायचा प्लॅन असेल तर त्यानंतरच रूममध्ये गेल्यावर ठरवू. म्हणजे सोमनाथ एक फिरायचं ते तर फिक्स आहे, पण त्याच्याबरोबरच इथं अजून जर का दुसऱ्या गोष्टी असतील, दुसरे टुरिस्ट स्पॉट असतील तर ते फिरायचं आहे. आणखी वेळ आहे अजून, आजचा दिवस आहे आणि उद्याचाही पूर्ण दिवस आहे. आम्ही परवा दुपारी निघणार आहोत. परवा आय गेस 11 का 12ची ट्रेन आहे, तिने जाणार आहोत. सो ऑलमोस्ट 1.5 ते 2 दिवस आहे. बघूया अजून काय काय फिरायला स्पॉट भेटत आहेत.